संपूर्ण गीता फक्त 2 मिनिटांमध्ये. तुम्ही का चिंता करता? कोणाची भीती आहे का तुम्हाला? तुम्हाला कोण मारू शकतं? आत्मा न जगतो न मरतो. जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होतं तेही चांगल्यासाठीच होतं आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल. भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंताही करू नका, कारण आता वर्तमान चालू आहे. तुम्ही काय गमावलं की रडत आहात? तुम्ही काय आणलं होतं जे हरवलं? आणि तुम्ही काय निर्माण केलं होतं जे नष्ट झालं? तुम्ही काहीही आणलं नव्हतं. जे काही घेतलं ते या जगातूनच घेतलं आणि जे काही दिलत ते या जगालाच दिलं. आणि तसेच जे काही मिळालं ते या परमेश्वराकडूनच मिळालं आणि जे काही दिलत तेही त्यालाच दिलत. रिकाम्या हाताने आलात, रिकाम्या हातानेच जाणार आहात. जे आज तुमचं आहे ते काल कोणाचं तरी होतं आणि उद्या अजून कोणाचं तरी असणार आहे. माझं समजण्यामध्ये जो आनंद तुम्हाला आज मिळतो, हाच आनंद उद्या तुमच्या दुःखाचं कारण बनतो. हाच जगाचा नियम आहे. ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता तेच तर जीवन आहे. एका क्षणी तुम्ही करोडपती तर दुसऱ्या क्षणी कंगाल होता. माझं तुझं, लहान मोठा, आपलं परकं सगळं मनातून दूर करा. मग सगळं तुमचंच आणि तुम्ही सगळ्यांचे. शरीर तुमचं नाही आणि तुम्ही शरीराचे नाही. हे शरीर 5 तत्वांनी बनलंय. अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि त्यातच परत जातं. पण आत्मा शांत, स्थिर आणि अविनाशी असतो. मग तुम्ही कोण? म्हणूनच स्वतःला परमेश्वराला समर्पित करा. हाच तर सर्वोत्तम आधार आहे. ज्याला हा आधार कळतो, तो भय, चिंता आणि दुःखातून मुक्त होतो. जे काही करता ते परमेश्वराला अर्पण करून टाका. असं केलंत तर तुम्हाला नेहमीच मुक्तीचा आनंद मिळेल. ही होती संपूर्ण गीतेची समाप्ती. आयुष्यात कधी नैराश्य आल्यासारखं वाटलंच तर ही गीता नक्की ऐका. धन्यवाद.